तर ठीक आहे, आपण स्टार्ट करू सोल्युशनसाठी. तर पुन्हा एकदा घेऊ आपण. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपला स्कॉलरशिपचा इंग्रजी बुद्धिमत्तेचा पेपर आहे, पेपर क्रमांक 18, ज्याचा आज आपण सोल्युशन बघणार आहोत. स्कॉलरशिपचा पेपर आपला 8-10 दिवसावर आलेला आहे. पुढच्या रविवारी आहे. आज वार बुधवार, मग राहिले किती थोडेसे दिवस राहिले आहेत. त्यासाठी आपले प्रयत्न चालले की जास्तीत जास्त मुलांना हे पेपर, या पेपरचा लाभ मिळावा. हे पेपर पूर्णपणे फ्री आहे, मोफत आहे. त्यासाठी कुठली फी नाही आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे की तुम्हाला हा पेपर सोडवण्यासाठी सकाळी 9 वाजता पेपर मिळाला जातो, पेपर मिळतो, तो तुम्ही सोडवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कालावधी दिला जातो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तुमचा पेपर झाला की तुम्हाला त्याचं लाईव्ह सोल्युशन मिळणार आहे. त्याचा टाइम आहे संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान. 6:15ला लिंक वगैरे येते, 6:30 पर्यंत आपलं सोल्युशन स्टार्ट होतं. आपले सोल्युशन चालतं 8 वाजेपर्यंत. मग तुमचे जे मित्र वगैरे असतील त्यांना सगळ्यांना हे शेअर करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, मग आपण स्टार्ट करू इंग्रजीपासून. तर ऑपरेटर कोण आहे? 5 फूट आहे. चला, आपलं इंग्रजीपासून स्टार्ट करणार आहे आपण पहिल्यांदा. मग इंग्रजीमध्ये पहिला प्रश्न दिलाय, फाइंड अ पेअर ऑफ वर्ड्स विच हॅज द सेम साऊंड ऑफ लेटर ओ. म्हणजे एक अशा शब्दांची जोडी बघायची आहे ज्याच्या शब्दाचा जो उच्चार आहे तो काय आहे? ओच आहे. पहिला पर्याय काय दिलाय? बॉय आणि फूड. दुसरा दिलाय ऑक्स आणि ऑन. आणि तिसरा पर्याय दिलाय टू आणि फॉक्स. आणि नंतर काय दिलाय? डू आणि डॉग. त्यामध्ये कुठला येणार आहे? ऑक्स आणि ऑन. याचा उच्चार ऑ पासून होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2. पुढे काय दिलंय? मेक अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन अल्फाबेट. काय दिलंय? TANMGE. मग याच्यामध्ये काय येणार आहे रे? इथे येईल मॅग्नेट. पहिल्यांदा मॅग्नेट बनेल का रे? बरं. मग उत्तर काय आपलं? पर्याय क्रमांक 1. हा टॅगमॅन आहे. कुठलाही अर्थपूर्ण शब्द नाही, आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. हा दुसरा नामगेट आहे. नामगेट काय नाहीये. आणि मेन गाठ काहीतरी गेलंय. हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द नाही. त्यामध्ये अर्थपूर्ण शब्द कुठला येणार आहे? मॅग्नेट. पुढे काय दिलं बघा? डॉक्टर. फाइंड अ वर्ड दॅट इज ऑड इन द गिवन लिस्ट ऑफ रिलेटेड वर्ड्स. ऑड वर्ड बघायचा. ऑड मॅन ऑड, गटातून गटात करा. काय दिलं आपल्याला? डॉक्टर. डॉक्टर म्हणजे काय? आपला वैद्य, डॉक्टर असतो तो. काय दिले? मेडिसिन, ऑपरेशन, इलनेस, हॉस्पिटल आणि मेकॅनिक. मेडिसिन म्हणजे काय? औषध. ऑपरेशन म्हणजे तो शस्त्रक्रिया करतो. इलनेस म्हणजे आजारीपणा. हॉस्पिटल म्हणजे दवाखाना. आणि मेकॅनिक आपलं मेकॅनिक असतो गाडीचा तो. त्यामुळे काय बाहेर काय लिहिले? मेकॅनिक. चौथा प्रश्न काय दिला? चूज अ वर्ड दॅट कांट बी फॉर्म फ्रॉम द वर्ड फ्रेंडशिप. फ्रेंडशिप मधून कोणता शब्द बनणार नाही? पहिला फ्रेंड आहे, इथं ते फ्रेंड. त्यानंतर एंड, इथं एंड आहे. शिप आहे, शिप आहे. आणि इथं एंडशिप आहे का रे? एंडशिप. एंडशिप कांट बी फॉर्म कुठलं आहे? अच्छा, अर्थपूर्ण. ओके ओके ओके. अर्थपूर्ण कुठला नाही? एंडशिप. हे शिप म्हणजे जहाज, एंड म्हणजे संपणे, फ्रेंड म्हणजे मित्र. याच्यात अर्थपूर्ण नसलेला कुठला आहे? एंडशिप. याचा कुठलाही अर्थ नाही. पुढे 6वा प्रश्न बघू आपल्याला. लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द लास्ट लेटर ऑफ द ॲनिमल. हा काय आहे? सिंह. त्याला काय म्हणतात? लायन. LION. मग एन कुठला येणार आहे इथं? पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? पुढे काय दिलंय? रीड अँड कम्प्लीट बाय चूजिंग राईट ऑप्शन फ्रॉम द गिवन ॲनिमल अल्फाबेट. काय? ॲनिमल अल्फाबेट आहे. आपल्याला ॲनिमल्स बघायचे. A फॉर अँड, B फॉर काय येणार आहे? ॲनिमल बघा. बाउल म्हणजे काय? आपलं एखादं वाढलं किंवा एखादं भांड. ब्रेड म्हणजे काय? आपला ब्रेड असतो तो. इथं डॉग म्हणजे कुत्रा. B पासून चालू होतं का रे तो? नाही, B पासून पाहिजे. आणि चौथा पर्याय काय दिला? बियर. बियर म्हणजे काय? अस्वल. C फॉर काऊ आणि D फॉर डॉग. आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. पुढं लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना करणं. हे काय दिलं आपल्याला? स्टार. स्टार कसा असतो रे? चमकतो, लखलखतो. मग त्याला काय म्हणतात? ब्राईट स्टार. काय येणार आहे? डिअर स्टार येणार आहे का? नाही. डिअर कोणाला म्हणतो आपण? डिअर मम्मी, डिअर पापा, बरोबर का? आणि डिअर होतं, स्टार वर येणार आहे का? नाही. ब्राईट स्टार चालेल. ब्राईट म्हणजे काय? चमकणारा, एकदम
आकर्षित असा. नंतर फ्रेश येणार आहे का? नाही. फ्रेश बर काय? व्हेजिटेबल, फ्रेश व्हेजिटेबल म्हणजे ताज्या व्हेजिटेबल आहेत. नंतर पुढे काय दिलं आपल्याला? लाईट स्टार. लाईट येईल का? नाही. उत्तर काय आपला? ब्राईट स्टार. पुढे काय दिलं आपल्याला? कंप्लीट द फॉलोइंग लाईन रिलेटेड ॲनिमल साऊंड्स रिस्पेक्टिव्ह. आपल्याला ॲनिमलचे साऊंड बघायचे. ॲनिमल माहिती आहेत आपल्याला, वेगवेगळे जनावर असतात, प्राणी असतात, त्यांचे आपल्याला काय बघायचे? आवाज बघायचे. बरोबर प्राण्याला बरोबर आवाज दिलाय का ते चेक करायचे. याच्यामध्ये काय दिलंय? मंकी चॅटर्स. मंकी चॅटर्स करतो. तर काऊ काय करते? आपल्याला काय माहितीये? काऊ काय करते? मू 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 कुठे दिले? अच्छा सॉरी, पहिल्यांदा मू येणार आहे. मू इथं दिले. इथं पहिला दुसरा पर्याय कट होईल. इथं हा चालेल आणि चौथा सुद्धा कट होईल. पहिल्यांदा मू पाहिजे. तसं डक क्वॅक करतं, तर पिजन काय करणार आहे? काय करतं? कू करतं. त्यामुळे पर्याय क्रमांक काय येईल? 3 आहे का बरोबर? त्यामुळे उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. पुढं which punctuation mark is missing in the following sentence. पंक्च्युएशन मार्क म्हणजे काय? विराम चिन्ह. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये हु विल कट द वीड आस्क द लिटल रेड हेन. याच्यामध्ये कुठलं विराम चिन्ह दिलेलं नाही. नाही दिलेलं कुठलं आहे? हु विल कट द वीड. इथं काय विचारलंय? प्रश्न विचारलाय की गहू कोण कापणार. मग इथं काय ना प्रश्नचिन्ह यायला हवं का नाही? इथं आहे का? इथं वीडच्या नंतर प्रश्नचिन्ह आहे का? नाही. आपल्याला कुठलं पाहिजे याच्यामध्ये? पर्याय क्रमांक 4. पुढे बघा 10वा प्रश्न. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल बी काय कम्स आहे का? विल बी कम्स इन द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये एकूण जे कॅपिटल लेटर्स आहेत ते किती येणार आहे? हाऊ आर यू अमर. ह्याच्यामध्ये वाक्याची सुरुवातीला एच पाहिजे. पहिल्यांदा इथं एच पाहिजे कॅपिटल. आणि अमन हे नाव आहे, तिथं ए कॅपिटल येणार. आपलं काय ना? एक एच आणि एक अमन. किती झाले? 1 आणि 1 2 कॅपिटल लेटर्स येणार. चूज करेक्ट पंक्च्युएशन मार्क अँड कंप्लीट द सेंटेन्स. मग याच्यामध्ये काय करायचंय? बरोबर योग्य विराम चिन्ह वापरा आणि वाक्य पूर्ण करा. मग काय येणार आहे? व्हॉट अ वंडरफुल सेंटेन्स. सॉरी सीन. व्हॉट अ वंडरफुल सीन. काय छान नजारा. इथं काय येणार आहे? प्रश्न विचारलाय का? नाही. इथं काय येणार आहे? एक्सक्लेमेशन मार्क. इथं एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे. जसे मराठीमध्ये कसं म्हणतो अबब, अरे इच्छा. इथं काय येतं? एक्सप्लेनेशन मार्क येतं. म्हणजे काय येतं? त्याला मराठीत काय म्हणतात? एक्सप्लेनेशन मार्कला उद्गारवाचक चिन्ह. बरोबर. पुढे बघा. रीड अँड सिलेक्ट करेक्ट ऑर्डिनल नंबर. बघा ऑर्डिनल नंबर म्हणजे काय येणार? बरं काय? ऑर्डिनल नंबर म्हणजे काय येणार आहे? त्यामध्ये नंबरिंग येतं. बरोबर का? 5वी 6वीच्या मुलांना तुम्ही टॅब नका ओपन करू. लक्ष द्या पुढे पूर्ण. मग याच्यामध्ये बघा ऑर्डिनल नंबर म्हणजे काय असतं रे? की ऑर्डिनल नंबर याचा अर्थ असतो की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असं. याला ऑर्डिनल नंबर म्हणतात. 1 2 3 4 साधे नंबर झाले. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे काय झाले? ऑर्डिनल नंबर. मग याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? अल्फिया से आय एम ॲट द बॅक. मी मागे आहे. मी कुठे आहे? मागे आहे. इथं काय येणार? एंड चालेल का? एंड मध्ये येतं का? फर्स्ट, सेकंड, थर्ड मध्ये एंड येतं का? कुठं मध्ये? नाही. फर्स्ट येतं. फर्स्ट चालेल का? पहिल्या नंबरला येईल का ते? नाही. मागे. फिफ्थ चालेल का? फिफ्थ पण आहे. 5 ते येते. 5 आणि त्याला टीएच जोडले ते चालेल का? फिफ्थ तरी म्हणायला पाहिजे. FIFTH. बरोबर का? फिफ्थ स्पेलिंग ते आहे का? नाही. हे पण नाही चालणार. मला काय राहिलं? लास्ट. मी लास्ट बेंचवर आहे. आय एम ॲट द बॅक ऑन द लास्ट बेंच. मी शेवटच्या बेंचवर आहे. मी मागं आहे शेवटच्या बेंचवर. तर पुढे बघा. रीड द मॅप अँड आन्सर द क्वेश्चन. क्वेश्चन काय दिला? इन विच डायरेक्शन द विलेज इज. हे विलेज जे आहे ते कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? असं आपलं काय? विलेज कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलंय? वरचा नॉर्थ आहे. नॉर्थ कुठे आहे? वरचा. आपल्याला डायरेक्शन माहिती असलेलं कुठलं आहे? नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. काय माहिती आपल्याला? नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. बरोबर. वरची नॉर्थ आहे त्याविरुद्ध काय येणार आहे? साऊथ. आणि इकडे ईस्ट आणि इकडे वेस्ट. मग यांच्या दोघांच्या बदली काय असते? नॉर्थ वेस्ट. आणि इथली काय असते? नॉर्थ ईस्ट.
इकडची खालची असते साऊथ ईस्ट आणि इकडे असते साऊथ वेस्ट. वेस्ट वेस्ट साऊथ आणि वेस्ट या दोघांच्या मध्ये आहे ना, म्हणून पहिल्यांदा साऊथ नंतर वेस्ट इकडे वरचे घेताना. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, नॉर्थ आणि साऊथ यांना जास्त महत्व दिलं जातं. पहिली नावं त्यांची मग उपदिशेची. म्हणजे कसं नॉर्थ आणि वेस्ट यांच्यामध्ये ना पहिलं नाव नॉर्थ यायचं नंतर वेस्ट, नॉर्थ वेस्ट. त्यानंतर नॉर्थ आणि इकडे ईस्ट यांच्यामध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट. आता ईस्ट आणि साऊथ याच्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा आपण साऊथ घेणार, साऊथ ईस्ट साऊथ वेस्ट. अलग लक्षात कसं येणार दिशा. याच्यामध्ये मेन कुठलं दिलं जातं, नॉर्थ आणि साऊथला. पहिल्यांदा नॉर्थचं नाव नंतर उपदिशेचं. याच्यामध्ये विलेज कुठल्या साईडला आहे, नॉर्थ वेस्ट. त्यामुळे उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक नॉर्थ वेस्ट. पर्याय क्रमांक 3 नॉर्थ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, चूज द करेक्ट पेअर ऑफ टाइम. करेक्ट योग्य योग्य जोडी बघायची आपल्याला टाइमची. पहिल्यांदा काय दिलं आपल्याला 3:45 म्हणजे काय पावणे 4 मराठीमध्ये. तर त्याला काय ना क्वार्टर टू 4 म्हणजे काय, क्वार्टर म्हणजे किती रे, पावभाग. काय असतं, पावभाग. चपातीचे आपण तुकडे करतो, काय असतं, पावला काय म्हणतो आपण, क्वार्टर. मग क्वार्टर टू 4 म्हणजे काय की 4 वाजण्यासाठी पावभाग कमी, म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, पावणे 4. आहे का बरोबर, पावणे 4 आहे बरोबर, योग्य आहे. आपल्याला रॉंग पेअर बघायची. पहिला योग्य आहे. दुसरं क्वार्टर टू 1 म्हणजे काय येणार आहे, क्वार्टर टू 1 म्हणजे 1 वाजायला 15 मिनिटं बाकी आहे. दिलाय का तसा टाइम, इथं 1:15 झालाय ना, बरोबर का. क्वार्टर टू 1 म्हणजे काय, क्वार्टर टू 1 म्हणजे काय, पावणे पाऊन. इथं दिलाय का टाइम तसा, चालेल का, नाही. इथं काय दिलंय 7 o'clock, बरोबर आहे, योग्य आहे. इथे काय दिलंय 5:30, 5:30. आपण इथे काय आले 5:30. आलं का लक्षात, ठीक आहे. मग उत्तर काय, पर्याय क्रमांक 2. आपल्याला काय विचारलं, रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी विचारलेलं आहे. पुढे बघा, रीड द रॉंग पझल अँड फाइंड राईट ऑप्शन टू कंप्लीट द मीनिंगफुल वर्ड्स. सॉरी, ट्री ऑफ मीनिंगफुल वर्ड्स. अशी आपल्याला एक डिझाईन दिलेली आहे. मग याच्यामध्ये काय, इथं 2 ठिकाणी एक शब्द टाकायचे. त्यांनी काय एक अर्थपूर्ण शब्द म्हणते. मग बघा, पहिल्यांदा आर्क दिलाय, MARK, मार्क आहे खून. TARK, टार्क आहे का, काय अर्थपूर्ण शब्द आहे का नाही, पहिला पर्याय कर. दुसरं RY, MARY, मेरी. मेरी म्हणजे काय, आपलं मेरी क्रिसमस म्हणतात ते वालं. TARY, टेरी. टेरी आहे का शब्द, नाही. तिसरं ND, MAND आहे का, मॅन्ड नाही आहे शब्द अर्थपूर्ण. चौथा पर्याय काय दिलाय, KE. MAKE काय होतं, मेक म्हणजे बनवणे. TAKE, टेक म्हणजे घेणे. BAKE, बेक म्हणजे बनवणे. बेक म्हणजे काय असतं, बेक. बेक कशाला वापरतात थोडं मला सांग. बेक हा शब्द कशाशी संबंधित आहे, श्रीनी? अरे पण काय स्पेशली काय, कुकिंग, बरोबर आहे. केक, पुन्हा ब्रेड. कशाबद्दल बेकिंग येतं, बेकिंग कशामध्ये येतं, ज्या ओव्हन मधून गोष्टी काढल्या जातात. मग बेकिंग मध्ये पिझ्झा येतो, त्यानंतर केक येतो, ब्रेड येतो. आणि ब्रेडचे वेगवेगळे पदार्थ आहेत, वेगवेगळे प्रकार. 100 पदार्थ आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. ऍपल कसे, ऍपल पाय येतो. पाय म्हणजे एक प्रकारे केक सारखंच असतं, बेकिंगच्या संबंधित होतं. तर पुढे बघा, सिलेक्ट अ मोटो रिलेटेड टू वॉटर. इथे थोडं पुसट झाले पण दिसते बघा आपल्याला. इथे थोडं डोळे असे जरा मोठे करून बघितलं तर भेटेल आपल्याला. सेव्ह वॉटर सेव्ह लाईव्ह. चालेल, सेव्ह वॉटर सेव्ह लाईव्ह. पाणी वाचवा जीवन, सेव्ह लाईव्ह म्हणजे काय, जीवन वाचवा. वर घे एकदम, तिथं वर घे एकदम, नाही असं झूम नको बघू, तो वर घे, दिसते मला, वर घे. बरं, पुढे काय दिलं आपल्याला, प्लांट ट्रीज सेव्ह वॉटर. याचं काय येईल का, प्लांट ट्रीज झाडे लावा आणि पाणी वाचवा असं येईल का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 कट होईल. तिसरं काय दिलं आपल्याला की डू वेस्ट वॉटर, पाणी वाया घालवा, चालेल काय, नाही. चौथा पर्याय काय दिलाय, डर्टी वॉटर ड्रिंक वॉटर, खराब पाणी ड्रिंक वॉटर, पाणी प्या, खराब पाणी प्या, येईल का, आपलं काय येईल बरोबर उत्तर, सेव्ह वॉटर. पर्याय क्रमांक 1, सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. पाणी वाचवा जीवन वाचवा. पुढं कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. काय दिलंय, रीना डॅश डॅश काय दिलं. मग काय येणार इथं, कॅन आय टेक युअर बुक, मीना प्रश्नचिन्ह आहे.
इथं पहिला प्रश्न विचारलाय, मी तुझी वही घेऊ शकते का? वही किंवा पुस्तक येईल. नोटबुक म्हटले की वही, बुक म्हणजे काय? पुस्तक. मी तुझी वही, मी तुझे पुस्तक घेऊ शकते का मीना? इथं रिक्वेस्ट विचार, घेऊ का ग मी तुझं पुस्तक? मग ते चालेल, चालेल. दुसरं काय दिलंय, गिव्ह मी युअर बुक मीना, मला तुझं पुस्तक दे. हे बोलणं योग्य आहे का? नाही. तिसरं काय दिलंय, वेअर इज युअर बुक मीना, तुझं पुस्तक कुठे आहे मीना? एक मिनिट, प्रश्नामध्ये काहीतरी दिलं असेल ते रिक्वेस्ट काय? प्रश्नामध्ये काय दिलं आपल्याला? अच्छा, यस शुअर. एक मिनिट थांबा, मला एकदा बघू द्या. 17वा प्रश्न काय दिलाय? यस शुअर हिअर इट इज. ओके 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 ओके, सॉरी. यस शुअर हिअर इट इज. याच्यामध्ये काय ना, चौथा पर्याय काय? आय टेक युअर बुक रीना, मी तुझं पुस्तक घेतेय रीना. डायरेक्ट घेऊन म्हणते, तिथं ते म्हणेल का शुअर घे घे घे, तिथं आहे असं आहे का? नाही. काय म्हणणार ते? कॅन आय टेक युअर बुक मीना, मी तुझं पुस्तक घेऊ शकते का मीना? ओके. पुढं 18 बघा, लुक ॲट द पिक्चर अँड, कधी म्हणणार आहे असं? हा असं म्हणतात ना. काय असणार आहे इथं? ऐकू येत नाही. काय नाही, इट्स व्हेरी गुड येणार आहे का? असं केलंय का? नाही. दिसतंय ते थोडस, पण हे कसं आहे? असं येते. असं आहे का? असं म्हटलं काय येणार आहे? इट्स व्हेरी गुड. आय डोंट नो, मला माहित नाही. आय कांट हिअर यू, मला काय ऐकू येत नाहीये. आणि चौथं काय? लेट मी थिंक, मला विचारतो. थांब, लेट मी थिंक, मला विचारतो. ऐका त्याचं काय येणार आहे? पर्याय क्रमांक 3, आय कांट हिअर यू, मला ऐकू येत नाही तू काय म्हणतोय ते. ओके. पुढं, युअर फ्रेंड पियुष इज गोइंग टू टेक पार्ट इन अ डान्स कॉम्पिटिशन, व्हॉट विल यू से? तुमचा मित्र पियुष एका डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतोय, तुम्ही काय म्हणणार त्याला? पहिलं काय दिलंय? बेस्ट डान्स कॉम्पिटिशन, तो भाग घेतोय. हे संपलं तर म्हणणार ना बेस्ट डान्स कॉम्पिटिशन, असं येईल का? नाही. दुसरं काय दिलंय? हॅपी डान्स कॉम्पिटिशन, हे येणार आहे का? सण आहे का? हॅपी दिवाळी, हॅपी होली, असं आहे का? तिसरं काय दिलंय? बेस्ट ऑफ लक, हे म्हणू शकतो. तो त्या ह्याच्यामध्ये भाग घेणार आहे, मग तिथे काय म्हणणार? बेस्ट ऑफ लक, चांगला डान्स कर, नंबर येऊ दे तुझा, असं म्हणणार ना. स्टेज तोडून टाक, स्टेज लागू दे, जोरात डान्स कर, असं म्हणणार ना आपण. नंबर आला पाहिजे आहे ना, आपल्या क्लासचं नाव आलं पाहिजे. बघा. आणि चौथं काय? बेटर लक नेक्स्ट टाइम. बेटर लक नेक्स्ट टाइम कधी येणार आहे? जेव्हा तो हरलेला कॉम्पिटिशन मध्ये, जर त्याचा नंबर आला तर त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणणार. त्याचा नंबर नाही आला तर त्याला म्हणणार बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळी तुझा नंबर येऊ दे, पुढच्या वेळी नंबर येईल तुझा. पुढे बघा, ओवी मेडिकल स्टोर, टॅबलेट, सिरप, कॅप्सूल, B23 अरोरा टॉवर, MG लेन, कोल्हापूर. काय सांगते? रीड द फॉलोइंग ऍडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे मेडिकल स्टोअरची. काय चालले? व्हॉट इज द नेम ऑफ द स्टोअर? स्टोअरचं नाव काय? ओवी मेडिकल स्टोअर. पर्याय क्रमांक किती? 3. पुढे बघा, यूज प्रॉपर प्रिपोजिशन अँड कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. प्रिपोजिशन व्यवस्थित वापरायचं आहे. अ रिव्हर रन्स डॅश डॅश द माउंटन. माउंटन वरून काय होतं? माउंटन वरून काय? अप द माउंटन. म्हणजे बघा, द अ रिव्हर रन्स अप द माउंटन, म्हणजे खालून वर जातो का माउंटन वर? रिव्हर खालून वर जातो का? माउंटन वर जातो का? नाही. काय? ऑन द माउंटन, माउंटन वर वाहतो का? नाही. तिथे काय येणार? ओव्हर म्हणजे काय? त्याच्या वरून जातो का? माउंटनच्या वरून. जसे एरोप्लेन फ्लायज ओव्हर द बिल्डिंग, म्हणजे बिल्डिंगच्या वरून जातं ते. मग आपला जो रिव्हर आहे, नदी आहे, त्या डोंगराच्या वरून जाणार आहे का? नाही. आणि ते काय येणार आहे? डाऊन, म्हणजे रिव्हर रन्स डाऊन द माउंटन, म्हणजे डोंगरावरून खाली नदी वाहते. आलं का लक्षात? इंग्रजीचं वाचन पाहिजे, त्यासाठी मराठी आणि इंग्रजीचं वाचन ठेवा, त्याच्याशिवाय मार्क पडणार नाही. वाचन असेल तर तुम्हाला सांगता येईल लगेच पटापटा. पुढे बघा, फाइंड एन ऍडजेक्टिव्ह व्हिच डज नॉट डिस्क्राइब द वर्ड गार्डन. एक ऍडजेक्टिव्ह बघायचंय, एक असा ऍडजेक्टिव्ह व्हिच नॉट डिस्क्राइब द वर्ड गार्डन. गार्डन वर येत नाही ते असा ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. एक असं विशेषण जे गार्डनला नाही येत. पहिलं काय दिलं? वीड. वीड म्हणजे काय रे? गवत. काय तर गवत, तण, जे खराब वालं असतं का नाही गवत,
त्याला जे चांगलं गवत असतं त्याला लॉन म्हणतात, गवत म्हणतात, ग्रास म्हणतात. इथं वीड म्हणजे काय, जे एवढे एवढे येतं का नाही घाणेरडं गवत, त्याला तण म्हणतात. आणि त्या फवारतात तणनाशक, त्याला म्हणतात वीड. बरोबर आहे. दुसरं काय दिलंय, क्लीन गार्डन. चालेल, क्लीन गार्डन, छान साफसुथरं गार्डन आहे. तिसरं काय दिलंय, ब्युटिफुल गार्डन, सुंदर गार्डन. चौथं दिलं आपल्याला लिटल गार्डन, छोटंसं गार्डन. यातून बाहेर काय निघणार आहे आपलं, वीड. ओके, पुढे दुसरं काय दिलंय, रीड द फॉलोइंग मेसेज अँड चूज द आन्सर. पुढे गेलं हा, चूज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. पहिल्यांदा काय दिले, अजय, I will be late. I am going to buy sari in a sale. अजय, मला लेट होईल. अजयला सांगितले I will be late. मी उशिरा येणार आहे. I am going to buy sari in a sale. मी सेल मध्ये आपला दुकानाचा सेल असतो, त्यामध्ये साडी खरेदी करायला चालली आहे. रामू काका इज विथ मी. रामू काका माझ्या बरोबर आहे. पिंकू विल कम सॉरी रमा काकू सॉरी ओके, थोडं ते काय करते. रमा काकू इज विथ मी. रमा काकू माझ्यावर आहे. आणि पिंकू विल कम ॲट 11:30 AM फ्रॉम स्कूल. पिंकू 11:30 वाजता घरी येईल. टेक मील्स टुगेदर, एकत्र जेवा. अँड डोंट क्वारल, म्हणजे भांडू नका, भांडण करू नका. मी येते, थोडं लेट होईल पण मी येते, पण भांडण करू नका, एक दुसऱ्याला बोच करू नका, हाणामारी करू नका. मग याच्यामध्ये काय सांगितलंय, हु इज विथ मदर. आई बरोबर कोण आहे, काय येणार आहे, रमा काकू. मदर वॉर्न द चिल्ड्रन नॉट टू. मदर वॉर्न म्हणजे काय, सूचना केली. एक बार वॉर्न म्हणजे काय, धमकी दिली, काय करायचं नाही म्हणून. नॉट टू, काय करायला नाही सांगितलं. परल, भांडणं करू नका म्हणून सांगितलं, सूचना दिली. इथे काय येणार आहे, टेक मील्स टुगेदर, एकत्र जेवायला नाही सांगितलं का. काय सांगितलं, मदर वॉन्ट चिल्ड्रन नॉट टू, काय नाही करायला सांगितलं, एकत्र जेवायला नाही सांगितलं का, नाही. हे नाही सांगितलं. टीव्ही बघायला नाही सांगितलं का, नाही. क्वारल सांगितलं, भांडू नका असं सांगितलेलं आहे. आणि चौथं बरं आहे, कम फ्रॉम स्कूल, शाळेतून नाही यायला सांगितलं का. त्यामुळे उत्तर काय आपलं क्वारल. की आईने मुलांना सांगितलं की भांडू नका. पुढे बघा, फाइंड अ वर्ड फ्रॉम मेसेज अपोजिट टू सेल. सेल म्हणजे SELL, सेल म्हणजे काय, विकणे. मग त्या विरुद्ध काय असणार आहे, विकणे. त्याचं काय येणार, खरेदी करणे. त्याला काय येणार आहे, बाय म्हणजे खरेदी करणे. टेक म्हणजे घेणे, गिव्ह म्हणजे देणे. आणि सेल म्हणजे काय, जो आपला सेल असतो विक्रीचा, तो सेल. ओके, पुढे घ्या. इथे लक्षात द्या, सेल आणि सेल हे मुफोन आहे. म्हणजे काय, त्यांचा उच्चार सेम येतो. सेल. ओके, पुढे बघा काय दिले आपल्याला 26वा प्रश्न. वृषभ, कृष्ण, मर्म, प्रवृत्ती या 4 शब्दांमध्ये किती जोडाक्षरे आहेत. किती जोडाक्षरे याच्यामध्ये बघा. पहिलं काय दिले, वृषभ, वला खाली प्रकार आहे. तुम्ही म्हणता तो जोडाक्षर घेईल का रे, नाही. चालेल का तो, ते चालत नाही. कोणताही रफार चालत नाही. इथं आहे का वृषभ, इथं कुठला आहे का, नाही. इथं क्रू, कला खाली रफार आहे, चालतो का, नाही चालत. श्न चालेल, कृष्ण मधला शलन हा एक झाला. मर्म, त्याच्या वरचा रफार सुद्धा चालत नाही. प्र चालेल, पच्या पोटात रे, रू चालणार नाही. आणि ती, तला त, एक किती झाले आपले एकूण 3. एकूण जोडाक्षर किती झाले, 3. आहे का बरोबर. वृषभ, वृषभ. अरे बाळा, मी मध्ये तर पोटात रेक कुठे. अरे अर्थपूर्ण शब्द वृषभ आहे ना. वृषभ भ्र कसे, भ्र कुठे येणार आहे, ब्रह्मचर्य, भ्रष्टाचार है ना, याच्यामध्ये भ्र येतो. रफर नाही बाळा.
वरचा येतो का? ओके, आपण थोडेसं पुढे पुढचा प्रश्न बघा. अंकमाला याच्यामध्ये 2 4 5 8 2 9 5 3 ही अंकमाला दिली आहे. वरील अंकमालेत मूळ संख्येनंतर लगेच मूळ संख्या आली आहे असे किती वेळा झाले? 2 नंतर 4 मूळ संख्या का नाही चालणार. 5 5 नंतर 8 एका मूळ संख्या नाही चालणार. 2 नंतर 9 एका मूळ संख्या चालेल का? नाही. 5 नंतर 3 आहे हे मूळ संख्या आहे, हे एकदा झालं. 3 आणि 7 इथे एकदा आहे, हे दोनदा झालं. त्यानंतर 7 नंतर 9 एका नाही, 4 एका नाही. 2 नंतर 5 आहे, 3 वेळा झालं. त्यानंतर 5 नंतर 9 आले, 9 मूळ संख्या नाही, हे 3 आहे. 3 च्या नंतर 8 आहे का मूळ संख्या नाही, आणि 8 नंतर नाही. किती वेळा झालं? 3 वेळा. उत्तर काय आपलं? 3 वेळा. पुढील संख्या मालेतील चुकीचे पद ओळखा. काय ना? चुकीचे पद ओळखा. याच्यामध्ये चुकीचे पद काय येणार रे? 105 147 189 225 आणि 273. कसं काढणार? तसं नाही. 105 आणि 147 मध्ये 42 फरक आहे. 147 आणि 189 मध्ये 42 फरक आहे. 189 आणि 231 त्यांना 225 ओके, 42 चा फरक आहे. चालेल. पुढे 42 चा फरक येतो का? हो, 231 पाहिजे. 231 आणि 42. ओके चालेल 231 आहे, मग काय होईल? 42 चा फरक आहे. किंवा अजून एक काय येतं? 21 च्या पाड्याची संख्या. 21 5 पाचोदर्शे, 21 7 47, 21 9 89. हे 225 21 च्या पाड्यात नाहीये. 27 273 आहे 21 च्या पाड्यामध्ये. 21 1 21 21 3 63. 21 च्या पाड्यामध्ये 13व्या स्थानी काय आहे? 273. तरी काय आहे? पर्याय क्रमांक 3 225. दोन्ही लक्षात आले का संबंध? पुढे बघा 29 बघा. चांदी तांबे लोखंड हे काय सगळे धातू आहेत. पर्याय काय दिले? सोने, कोळसा, काच आणि लाकूड. याच्यामध्ये धातू बघायचा आपल्याला. धातू कुठला रे? सोने. आलं लक्षात? पुढे बघा कबड्डी, खो खो, आट्यापाट्या. याचे काय येणार? हॉकी. बरोबर आहे. उत्तर काय येणार आहे? हॉकी. कारण बघा कबड्डी, खो खो, आट्यापाट्या या सगळ्या ग्राउंडवर खेळल्या जातात. त्याबरोबर त्यामध्ये भरपूर लोक असतात. असे एका दोघात नाही खेळत. तिथे असतात चांगला मोठा संघ असतो. बरोबर. पुढे पहिला बुद्धिबळ दोघात खेळतात. चौघ खेळतात का बुद्धिबळमध्ये? नाही. किती? 2 जण खेळतात. कॅरम आहे, ते किती जण? 2 किंवा 4 जण खेळतात. बिलियर्ड्स म्हणजे माहिती आहे का? त्याला म्हणतात पूल बॉल. एक मोठं टेबल असतं, त्यामध्ये बॉल्स असतात, त्याला काठीने मारतात. माहिती आहे का? असे काठीने मारतात. त्यामध्ये 6 होल्स असतात, त्यामध्ये टाकायचं. मग त्याला गेम्स वगैरे असतात. 8 बॉल पूल किंवा वेगवेगळे गेम्स असतात त्यामध्ये. ओके, मग याच्यामध्ये बाहेर काय निघणार? मग आपलं उत्तर काय येणार? हॉकी. चला पुढे बघा 1 1331 आणि 1000. काय आहे ते? बरोबर, घनसंख्या. 1 चा घन आहे. 1331 कशाचा आहे? 11 चा घन 1331 आणि 10 चा घन 1000. मग घनसंख्या असणारी संख्या कुठली? 125. कितीचा घन? 125. 5 चा घन 125. पुढे 32 सांगा काय? कसं येईल? बरोबर आहे. ह्याच्यामध्ये बघा 4 कोपऱ्यावरून आहे, पण त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. 4 कोपऱ्यावरून जे मध्ये जेव्हा रेषा येतात, किती रेषा येतात? 1 2 3 4. मध्ये जेवढ्या रेषा तेवढ्याच त्याला बाहेरच्या साईडने रेषा आहे. इथं 3 आहे, त्याच्या 3, इथं 5, मध्ये पण 5 आहे. मग ह्याच्यामध्ये बघा काय बिंदू शिरोबिंदू मधून येतात मध्ये. मग ते कुठे येणार आहे? पर्याय क्रमांक 2. इथं काय ते इकडचे शिरोबिंदू राहून गेले. इथं कसं पण केलेलं आहे, चालेल का? नाही. पर्याय क्रमांक 2. पुढे 33 मध्ये बघा. 33 मध्ये बघू काय दिसतं आपल्याला. यांचा क्रम आहे. पहिल्यांदा बाण इथं, बाण पासून सुरुवात. इथं बाण होता, इकडे गेला. आता तो काय म्हणणार? एकदम पुढे सरकला. कुठल्या दिशेने फिरते रे? घड्याच्या दिशेने का घड्याच्या विरुद्ध दिशेने? घड्याच्या विरुद्ध दिशेनं. मग पहिल्यांदा इकडं होतं,
इकडे गेलं मग अलीकडे आलं पुढे जाणार इथं वर येणार त्यामुळे कुठला पर्याय कट होतो रे पहिला कट होतो दुसरा कट होतो तिसरा चालेल चौथा चालेल गोल बघू आता गोल पहिल्यांदा इकडे होता तो सुद्धा करायच्या विरुद्ध दिशेने फिरतोय इकडे होता तो पलीकडे गेला खाली आला काय येणार अलीकडे येणार त्यामुळे काय उत्तर पर्याय क्रमांक 3 आलं का लक्षात पुढं काय नाही ना असू दे अरे ते पुन्हा किंवा एक काम करा ऑपरेटर कोण आहे तुला सांगतो थोडस घे तुला लिहिता येईल का व्यवस्थित बघा आता आपल्याला काय सांगितलं सूरज म्हणाला माझ्या पाठीमागे असणारी सुप्रिया पाठीमागून 17वी आहे तर माझ्या पुढे आणखी 2 मुले आहेत तर त्या रांगेतील एकूण मुले किती एक आडी लाईन ओढायची अशी त्याच्यामध्ये काय सांगितलंय सूरज एक येणार सूरज त्याच्या मागे आहे सुप्रिया त्या दुसरी रेषेवरती येणार सुप्रिया ती सुप्रिया पाठीमागून 17वी आहे मग तिच्या मागे किती असणार आहे 16 जण किती 16 जण घ्या सूरजचा यस ले सुप्रियाचा यस यू ले ओके पहिला येणार सूरज सूरज दुसरी येणार आहे चला सुप्रिया आहे अरे उलट झालं तर यो सूरज घेऊ आपण ही सुप्रिया घेऊ व सुप्रिया काय सांगितलं पाठीमागून 17वी म्हणजे इथे किती जण असणार आहेत 16 जण असणार आहेत तिच्या माग इथे किती असणार आहेत 16 जण इथे असणार आहेत 16 जण ही सुप्रिया शेवटून किती आहे 17वी आहे मग त्या माग किती जण असणार आहे 16 जण आणि त्याच्या पुढे किती जण आहेत 2 मुलं उभे आहेत किती 2 मग 2 लिहिले मग एकूण विद्यार्थी किती आहे त्या रांगेमध्ये एकूण किती जण आहेत मग मोजायचं 16 आणि 2 18 आणि 18 आणि 2 किती येणार आहे एकूण 20 मग आपलं पर्याय क्रमांक किती येणार आहे 3 ओके आलं का लक्षात पुढे बघा एका रांगेत मध्यभागी दिग्विजय उभा आहे एक रांग आहे त्याच्यामध्ये मध्यभागी कोण आहे आपला दिग्विजय उभा आहे दिग्विजय आणि मयूरच्या मध्ये श्वेता उभी आहे दिग्विजयच्या पाठीमागे अनुक्रमे अभिजित आणि नयना उभी आहे तर पुढून दुसऱ्या क्रमांकावर आता याच्यामध्ये बघा पहिला येणार दिग्विजय आणि मयूर यांच्यामध्ये श्वेता इथं मयूर घेतला तर मयूर यांच्यामध्ये काय येणार इथं मध्ये येणार आहे श्वेता मग इकडे पण असू शकते किंवा तिकडे असू शकते आपल्या डाव उजवं नाही दिलं पुढे बघा श्वेता आहे दिग्विजयच्या पाठीमागे अभिजित आणि अनया उभी आहे अभिजित आणि त्या पलीकडे काय येणार अनया तर आता याच्यामध्ये काय येणार हे पाठीमागे घेतलं आपण ठीक आहे या आकृती जर तुम्ही सोडवलं असेल त्याच्या आरशातील प्रतिबिंब येऊ शकते तर मयूर तिकडून सुरुवात होईल मग श्वेता मग दिग्विजय मग आपलं अभिजित आणि अनया बरोबर असं येऊ शकतं किंवा त्याच्या विरुद्ध येऊ शकतं बरोबर मग याच्यामध्ये काय होणार आहे आपण इथं दिग्विजयच्या पाठीमागे म्हणजे मागची बाजू झाली पुढची बाजू कुठली येणार आहे मयूर मग आपल्याला काय सांगितलंय पुढून दुसऱ्या क्रमांकावर कोण येणार आहे तर श्वेता पर्याय क्रमांक 4 उत्तर काय दिले पर्याय क्रमांक किती दिले 4 बोला गेला ते ओके हे झालेलं आहे पुढे बघा 36 काय दिले खालील प्रश्नाकृतीचा आरशातील प्रतिमा दिलेल्यापैकी शोधा आरशातील प्रतिबिंब बघायचं आपल्याला आरशातील प्रतिबिंब बघायचं याच्यामध्ये बघा आरशातील प्रतिबिंब पहिल्यांदा हा चौकोन आहे तो आरशातील प्रतिबिंब करून कुठे येणार आहे इथं कुठेतरी येणार आहे पहिला चालेल का नाही पहिला एक दुसरा चालेल तिसरा चालेल चौथा चालेल चौकोन आहे पण त्याच्यामध्ये रंगवलेला भाग कसा आहे असा आहे तर तो असा आला पाहिजे हा चालेल चौथा बघायला म्हटलं दुसरा आणि तिसरा मग आपण काय करू दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय बघा बरं दुसरा तिसरा सेम काय फक्त हा असा गोल एक वर आहे एक खाली मग त्यात बघा आपला तो गोल कुठे आहे वर आहे वरचा जर आरशातील प्रतिबिंब कुठे राहणार वरच राहणार त्यामुळे पर्याय क्रमांक काय येईल 2 पुढे बघा याचं सुद्धा आरशातील प्रतिबिंब बघायचे गोल आहे कसा येणार त्याच्यामध्ये डाव्या बाजूला गोल होता उजव्या बाजूला चौरस होता त्याचं उलटवून काय होणार आहे पलीकडं चौरस अलीकडं गोल कुठं आहे चौरस गोल चालेल चौरस गोल चालेल चौरस गोल चालेल गोल चौरस पहिले 4 कट होईल पहिल्यांदा 1 2 3 आता याच्यामध्ये बघा भरलेला भाग कुठला आहे वरचा आहे
इथं वरचा भाग आहे हा चालेल, हा नाही चालणार आहे, आणि यो एक वरचा आणि एक खालचा हा पण नाही चालणार. त्यामुळे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. आले का लक्षात? पुढे बघा, गटात न बसणारे पद सतार, संतूर, वीणा, पखवाज. सतार काय असतं आपलं? एक गिटार सारखे दिसणारे, त्याला काय म्हणतात? तंतुवाद्य. तंतुवाद्य म्हणजे काय? जे ज्यांना तारा असतात आणि तारा चिडून आवाज काढला जातो, त्याचा आवाज येतो, त्याला म्हणतात सतार. संतूर तो सुद्धा त्याच प्रकारचा असतो. वीणा, वीणा सुद्धा त्याच प्रकारचा आहे, तंतुवाद्य आहे. आणि पखवाज हे ढोलकी सारखं येतं, त्याला काय म्हणतात? चर्मवाद्य. काय असतं? चर्मवाद्य. त्याचा जे आवाज येतो ते चमड्यापासून, त्याचं जे बनवलं जातं ते चमड्यापासून बनवलेलं. पुढे बघा, 133, 45, 114, 95 काय संबंध येतो याच्यामध्ये? 19च्या पाड्यातील संख्या आहे का? 133 आहे का 19च्या पाड्यामध्ये? 19 7 33 असेल. 19च्या पाड्यामध्ये 45 नाहीये. 19 14 दर्शे. 19 5 95. उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, 97, 83, 91, 89 काय? रेवल 91. कसं? मूळ संख्या. मूळ संख्या. त्यामध्ये बघा 81 नाही, 81 नाही, 83, 87, 89, 97, 91 आहे का? बरं मला सांग, 91 कुठल्या संख्येच्या पाड्यामध्ये? बरोबर, 13 सत्ती 91. 91 कशाच्या पाड्यात आहे? 13च्या पाड्यात आहे, म्हणून ती मूळ संख्या नाही. पुढे बघा, 7च्या पाड्यामध्ये सुद्धा किती 7 91? 13 सत्ती 91. 13च्या पाड्यामध्ये मला नाही तर 7च्या पाड्यामध्ये 13 असतात. काय आहे? 91. पुढे बघा, आपल्याला आकार दिलेले आहे. काय दिले? चौरस, पंचकोन, षटकोन, गोल. काय बाहेर? गोल. कारण बाकीच्या ना कशा काही सांगा. बरोबर, गोलाला कोण नाहीत अजून. चालेल, पण शिरोबिंदूला नाही, कारण की गोलावर असंख्य शिरोबिंदू असतात. तू त्रिज्या काढली, कुठेही त्रिज्या काढ, तेवढे जेवढे त्रिज्या तेवढे तिथे काय म्हणते? शिरोबिंदू म्हणते. पण चालेल, शिरोबिंदू नाहीये, दिलेला नाहीये. इथे किती आहेत आपल्याकडे? 4 कोण, 5 कोण, 6 कोण. इथं कोणच नाहीये. ओके, याला बाजू नाहीये. पुढं ह्याच्यामध्ये बघा, आकृती बघा काय दिसते आपल्याला. कसं बाहेर निघेल सांगा, कोण सांगते? सगळ्या फिरवल्या ना, 1 3 1 2 आणि 4 सारखे दिसते. बरोबर आहे. याच्यामध्ये बघा, हा पाव भाग कसा दिलाय आणि हा बघा हा उलटा दिलेला आहे. तेव्हा हा एवढ्या भागामुळं हे सर्वात बाहेर. सगळ्यांचं ते बघा, याच्यामध्ये असं आतल्या साईडला कोण आहे, मग पर्याय क्रमांक 3 बाहेर निघेल. पुढे 43 बघू. 43 घ्या. लता व गीता यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 आहे. 9 वर्षापूर्वी गीताचे वय 16 वर्ष होते, तर आजचे वय बहुतेक आता हे जरा सोडवावं लागेल. नाही ना, असू दे. 4-5 प्रश्न आहेत, पण आपण करू. काय तो लाईट ऑन ऑफ करावं लागते फक्त, बाकी काय आहे सेमच. मग याच्यामध्ये अरे आवाज नको, आवाज नको. किती चाललंय आपलं? 43. 43 काय दिले? लता व गीता यांच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे. काय? 60 वर्ष. आणि 9 वर्षापूर्वी गीताचे वय 16 वर्षे होते, तर लताचे आजचे वय किती? आपल्याकडे काय आहे? लता आणि गीता यांचे 9 वर्षापूर्वी
आणि काय येणार आहे इथं आज येणार आहे. 9 वर्षापूर्वी बघा, 9 वर्षापूर्वी गीताचे वय 16 होते. गीताचे वय किती होते? 16. आज काय असणार आहे? 16 अधिक 9, बरोबर का? काय असणार आहे? 16 9. 16 9 किती? 25. आपल्याला लताची वय माहित नाही, एक्स मानू, आणि यांची बेरीज किती आहे? 90. किती दिले? सॉरी 60. किती दिले आपल्याला? 60 दिले. मग यांची बेरीज 60 दिली. मग एक्स ची किंमत काय येणार आहे? हे 25 एक्स ला इथं अधिक आहे, तिकडे गेलं काय येणार? वजा 60 वजा 25 काय येणार? 0 5 जात नाही, मनाचा असतात. 10 5 गेले, 5 राहिले, इथं मनाचाच इथं देऊन टाकला. 6 तिथं संख्या झाली 3, 6 3 गेले, किती राहिले? 3. म्हणजे लताचं आजचं वय किती रे? 35 वर्षे. पण 9 वर्षापूर्वी किती होतं? किती? 26. आलं का लक्षात? कसं काढलं? ओके. जरी आपल्याला दिलं असेल की 9 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती, तरी सुद्धा आपल्याला काढता येईल. चालू एवढं होते पुढल्या याला 26वा प्रश्न का? ओके. 26वा प्रश्न पहा. एक राहुल लिहिण्यामध्ये वृषभ कृष्ण मर्म प्रवृत्ती या 4 शब्दांमध्ये, हे 4 शब्द दिले आणि यात जोड अक्षर किती? अक्षर विचारले, शब्द नाही विचारले, अक्षर. आता वृ जोड अक्षर आहे का? कसं काय झालं? वृ व अधिक रू. रू हा स्वर आहे. रू काय? स्वर. अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ औ ऍ. आता मी ऍड केले ऍ अ अम आहा. हे जे 14 स्वर आहेत, कोणत्याही वर्णाला जर स्वर जोडला तर ते जोडाक्षर होत नाही. क अधिक आ का जोडाक्षर नाही, पेलाटी जोडाक्षर जोडले जोडाक्षर नाही. तसं वला रू जोडलेला आहे. रू हा स्वर आहे, त्यामुळे हे जोडाक्षर नाही. श जोडाक्षर नाही, भ जोडाक्षर नाही. क्रू क अधिक रू जोडाक्षर आहे का? नाही. श्न आहे, शला न जोडला. 2 ज्या ठिकाणी व्यंजन जोडलेले असतात त्याला जोडाक्षर म्हणतात. आता इथं मर्म हा कसा तयार झालेला आहे? र अधिक म. अगोदर रचा उच्चार होतो. र जोडण्याच्या 4 पद्धती आहेत, त्यातली एक पद्धत आहे. राफाराची एक आहे, पोटफोडे एक आहे, आडवा एक आहे, खाली एक आहे. 4 पद्धतीनं र जोडला जातो, त्यातली एक पद्धत आहे. इथे हे जोडाक्षर आहे. प ला र जोडलेला आहे, पोटफोड्या र. याची फोड काय होते? प अधिक र. आणि बनताना कसं बनतो? र अधिक म अधिक अ मर्म. आणि प्रवृत्ती मधला प अधिक र अधिक अ. ही सगळी व्यंजन वर्ण आहे. आणि वर्णाला कोणता ना कोणता स्वर जोडल्याशिवाय व्यंजन तयार होत. जेव्हा म आहे, हा तयार कसा होतो? म तर म हा वर्ण, त्याला पाय मोडलेला असतो म्हणजे तो वर्ण आहे, आणि त्याला अ हा स्वर जोडला की म तयार होतो. मा कसा तयार होतो? म हा वर्ण अधिक आ हा स्वर, त्याचा मा तयार होतो. अशा पद्धतीनं प र आणि अ 2 व्यंजन आणि एक स्वर आहे. 2 वर्ण आणि एक स्वर आहे. म्हणजे जेव्हा 2 वर्ण किंवा 2 व्यंजन एकत्र येतात तेव्हा त्याला जोडाक्षर म्हटलं जातं. कारण प्र एक जोडाक्षर आहे. रू म्हणजे हे वला रू जोडलेला हे जोडाक्षर नाही. त ला त प्रवृत्ती हे जोडाक्षर आहे. ते कसं झालं? त अधिक ई दीर्घ ई. मग त्याचा तयार झाला
ती, म्हणजे हे जोडाक्षर आहे. म्हणजे किती जोडाक्षर आहे ती? स्न, म आणि ती आणि प्र, 4 जोडाक्षर आहे. पर्याय क्रमांक 2 काय दिले त्यांनी? पर्याय क्रमांक 3 नाहीये. त्याच्यामध्ये स्न एक आहे, म एक आहे, प्र एक आहे आणि ती एक आहे. प्रवृत्ती इथं तला तर जोडलेला आहे, त्यामुळे तिथं दुरुस्ती करा. चला पुढे प्रश्न किती नंबर चालला होता? हा प्रश्न 45-46 घ्या. गौरव हा नेहाच्या बहिणीचा पती आहे, तर नेहाचा भाऊ गौरवचा कोण? रचना करायची. गौरव हा नेहा, नेहा म्हटलं की नेहाच्या बहिणीचा, नेहाला एक बहीण आहे आणि तिचा पती हा गौरव. गौरव हा नेहाच्या बहिणीचा, आता या बहिणीचं नाव माहित नाही. गौरव हा नेहाच्या बहिणीचा पती आहे. या दोघांच्या मध्ये नातं नवरा बायकोच आहे. तर नेहाचा भाऊ, या नेहाला एक भाऊ पण आहे. म्हणजे नेहा, तिची बहीण आणि एक भाऊ अशी 3 जणी आहे. नेहाचा भाऊ गौरवचा कोण? गौरवच्या, ही कोण आहे? गौरवची बायकोचा कोण आहे? बायकोचा भाऊ कोण लागतो? मेहुणा. पर्याय क्रमांक 2. पुढे 46. सोनाकडे गीतापेक्षा 6 मणी जादा आहे. सोनाकडे लतापेक्षा 10 मणी कमी आहे. गीताकडे सीतापेक्षा 5 मणी जास्त आहे. तर सर्वात जास्त मणी कोणाकडे? एकाकडे कोणाकडे मानावं लागेल आपल्याला. त्याच्यात कोण कोण आलेले पहा. नावं जी आली ती नावं लिहितो आपण. सोना, नंतर आहे गीता, सोना, लता आणि कोण नाव आले? सीता. आता इथं जरा मोठा आकडा घ्यायचा की ज्याद्वारे आपल्याला सोडवता येईल किंवा वजाबाकी पुढे मागे करता येईल. काय म्हणजे? सोनाकडे गीतापेक्षा 6 मणी जादा आहे. सोनाकडे गीतापेक्षा 6 मणी जादा. म्हणजे गीताकडे माना कितीतरी, किती मानता गीताकडे? 50 मान. सोनाकडे किती येतील? सोनाकडे गीतापेक्षा 6 मणी जादा. सोनाकडे गीतापेक्षा 6 मणी जादा म्हणजे 56. छोटेसे आकडे घेतले, 10 घेतले तर मग मायनस मध्ये वगैरे असतं काय होत नाही, म्हणून मोठे आकडे घेतले. बरं हे काय 50 घ्यावा असं काय? तुम्ही म्हणलं नाही मला 20 घ्यायचे, घेऊ शकता. पुन्हा काय म्हणले? सोनाकडे लतापेक्षा 10 मणी कमी आहे. सोनाकडे लतापेक्षा 10 मणी कमी, म्हणजे लताकडे किती असते? 66. तिच्याकडे 66 असेल तर सोनाकडे लतापेक्षा 10 मणी कमी आहे. ओके. पुढं गीताकडे सीतापेक्षा 5 मणी जास्त आहे. गीताकडे सीतापेक्षा 5 मणी जास्त आहे, म्हणजे हिच्याकडे सीताकडे किती असणार आहे? 45. मग विचारलाय प्रश्न, सर्वात जास्त मणी कोणाकडे आहे? सर्वात जास्त मणी लताकडे आहे. पुढे एकाच सांकेतिक भाषेत 47वा प्रश्न. रामायण हा शब्द एका गाडी एक लिहिण्यामध्ये लक्षात येतं. रामायण हा शब्द ना या मर, ना या मर असा लिहिला. काय केलं रे इथं? तर त्या भाषेमध्ये पारायण शब्द कसा लिहिला जाईल? काय केलं इथं पहा. याच्यात काय बदल केला? पहिला र उचलून काय केला? शेवटला टाकला. मग पहा, मला काना होता, पहिला र उचलून मागे टाकला म्हणजे काय झालं? आणि शेवटचा न पहिल्यांदा घेतला. म्हणजे पहिल्या काय केली रचना ते समजून घ्या. शेवटचा आहे तो पहिल्यांदा घेतला, 2 नंबरचा आहे तो 2 नंबरला घेतला, पुढनं 2 नंबर होता तो शेवटून 2 नंबर आणि पहिला होता तो शेवटला. रचना कशी लिहिली? शेवटचं होतं ते पहिल्यांदा, शेवटून दुसरं होतं ते, पुढून दुसरं, पुढून मागून तिसरं होतं ते, पुढून तिसरं, मागून चौथं होतं ते, शेवटून तो शेवटला. पण तशा पद्धतीनं रचना. आणि काय केलं? काना होता आहे तिथं ठेवला, याचा काना इथं ठेवला, इथं काना नाही, इथं काना, जिथं काना होता ते शेत ठेवले. आता इथं पहिल्यांदा कशी अक्षरं घेतली जातील सांगा? पारायण द्यायचे. पहिल्यांदा काय?
कानानंतर नंतर काढायचं बघू. न य र प. आता काना होता त्याला देऊ टाका काना. पायाला काना होता याला काना होता. काय नायार पर्याय क्रमांक 2. तर 48 49 50 स्क्रीनला घेऊया. 48 49 50 स्क्रीनला घेऊया. 51 प्रश्न पाहूया. रेकॉर्ड कर. 51वा प्रश्न पहा. मी स्क्रीनला घ्यायचे आहे ते स्क्रीनला घेऊया. 50वा प्रश्न घेऊया. 50वा प्रश्न. पन्नासावा इथं प्रश्न आहे. सहा 120 16 6 121 16 8 प्रश्न चिन्ह 10 5 49 9. काय संबंध बोला. 16 आणि 6 याची बिल 22. त्याच्या निम्मे केले 11 आणि 11चा वर्ग 121. इथं तसं झालंय का. 5 अधिक 9 14. 14चे निम्मे 7. 7चा वर्ग 19. मग कसं सांगा इथं 18. 18च्या निम्मे 9 आणि 9चा वर्ग 81. शाबास गुड. तर 51वा प्रश्न पहा. 51 1 मे 2016 रोजी रविवार. 1 मे प्रश्न क्रमांक 51. 1 मे 2016 रोजी रविवार आहे. तर पर्यावरण दिन. पर्यावरण दिन कधी असतो. पर्यावरण दिन 5 जूनला. हे जर माहित नसेल तर घरी सोडवता येणार नाही. 5 जूनला आपल्याला कोणता वार असेल असं सांगितलं. आता हे 3 पद्धतीने आपण सोडवूया. एक साधी सोपी पद्धत. सरळ बसरे सरळ भाग भिंतीला टेकू नको. साधी सोपी पद्धत. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. ओके. 1 मेला रविवारी रविवारचे तिथे इकल्या. पुढला रविवार 8 मे. त्या पुढला 15. त्या पुढला 22. त्या पुढला 29. 1 8 15 22 29 मेला देखील येणार रविवार. 29 मेला. नंतर 30 तारीख सोमवार. मे महिना किती दिवसाचा बघा बोटावर लगेच. किती 31 मे. इथं काय कोणती तारीख येणार आहे. 1 महिना कोणता जून. 1 2 3 4 5. आपल्याला 5 जूनला कोणता वार येणार आहे. रविवारच येणार आहे. ओके. मी तर महाराष्ट्र दिन 1 मे महाराष्ट्र दिन. कुठला काय शब्द आहे त्याला. श्यामगाना. श्यामगाना याच्यामध्ये घालून टाका पर्यावरण दिन. पण श्यामगाना करा कसा का काय शब्द बनेल बघा. हा पर्यावरण दिन त्याच्यामध्ये घालून टाका. येतो परीक्षेला प्रश्न. त्याच्यामध्ये श्यामगाना जसं बनवलं ना तसं 5 अक्षरी एखादा शब्द तुम्ही बनवायचा. आता कुठे आहे ना इथं काय आपल्या क्रमवार वगैरे काय नाही. चांगला शब्द बनवायचा 5 अक्षरी. दुसरी पद्धत महिन्याची बनायची. 1 मेला रविवार. 1 जूनला एक मेला. आता इथं कशी पद्धत आहे समजून घ्या. महिन्या उड्या मारायची.
1 मेला जर रविवार असेल तर 1 जूनला कोणता येईल? मे महिना किती दिवसात असतो? 31 आठवडे केले तर किती आठवडे बनतील? 7 ने भागले 7 चोक 28. किती दिवस शिल्लक राहिले? 3. म्हणून 3 दिवस पुढे जायचं. रविवारच्या पुढे 3 दिवस. सोमवार, मंगळवार. 1 जूनला कोणता वार येणार? बुधवार. आपल्याला कोणता काढायचा आहे? 5. 2 3 4 5. इथं बुधवार, 2 तारखेला गुरुवार, 3 तारखेला शुक्रवार, 4 तारखेला शनिवार, 5 तारखेला 5 मेला येणारे रविवार. ही महिन्या उडी मारायची पद्धत. तिसरी पद्धत आहे दिवस काढायची. 1 मेचा दिवस दिलेला आहे आपल्याला. राहिले किती मेचे दिवस? 30 दिवस. मे महिना 31 दिवसात असतो, त्यातून 1 तारखेचा वार दिला, राहिले किती? 30 दिवस. आणि जूनचं 5 जून पर्यंत 5 जूनचा काढायला म्हणजे ते दिवस किती? 1 2 3 4 5. 5 दिवस 5. एकूण किती झाले दिवस? 35 दिवस. याचे आठवडे करा, भागिले 7 करा. 7 5 35. 5 आठवडे झाले. शिल्लक किती राहिले? 0. म्हणून रविवारच्या पुढे 0 दिवस जायचं. पुढे रविवारचे 0 दिवस म्हणजे कोणता वार? तोच वार रविवार. कळल्या का? तिन्ही पद्धती. सगळ्यात सोपी ही पद्धत आहे. ओके, चला पुढील प्रश्न पहा. 52वा प्रश्न. राजकारण. 52वा प्रश्न. राजकारण या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास समरभूमी या अर्थाचा शब्द तयार होईल? समरभूमी याला काय म्हणतात रे? र न. किती नंबरचे अक्षरे घ्यावी लागतील? 1 2 3 4 आणि 5 नंबर. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे? पर्याय क्रमांक दुसरा. चला पुढे प्रश्न क्रमांक 53. त्याच्यामध्ये इंग्रजी अक्षरमालेतील पहिल्या गटातील अनुक्रमे पहिले, तिसरे, दुसरे, पाचवे, चौथे अक्षर घेऊन नवीन गट तयार केल्यास नव्या गटातील चौथे अक्षर कोणते? पहा प्रश्न क्रमांक 53. ABCD आहे. ABCD त्यातलं काय म्हणलंय? प्रत्येक गटा इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमे पहिले, तिसरे, दुसरे, पाचवे, चौथे अक्षर घेऊन नवीन गट करायचे. पहिल्यांदा घ्यायचे पहिलं, नंतर तिसरं, तिसऱ्यानंतर दुसरं, नंतर पाचवं आणि नंतर चौथा असा गट तयार केला. तर डावीकडून चौथं. डावा कोणता? इकडून चौथं कोणी? पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. चौथं काय अक्षर येईल? ई. आता इथं नव्या गटातील चौथे अक्षर कोणते? ई. अख्ख्या याच्यावरती डावीकडून म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक गट बघावं लागेल. FGHIJ याच्यातलंही तसंच करायचं. पहिल्यांदा JKLMNO PQRST. नव्या गटातील डावीकडून चौथं, डावीकडून चौथी हेच यायला पाहिजे ना. सगळी तयार करतोय आपण. मी तर चौथं येते आहे का पर्यायामध्ये? नाही. तर याच्यामध्ये बघू. याच्यामध्ये पहिल्यांदा कोणतं घ्यायचे? पहिलं, नंतर घ्यायचे तिसरं, नंतर दुसरं, नंतर पाचवं, नंतर यातलं विचारलं चौथं आहे का? हे डावीकडून चौथं जे पर्याय आहे का? नाही. आता हा गट घेतला. पहिल्यांदा पहिलं, नंतर तिसरं, नंतर दुसरं, नंतर पाचवं, नंतर चौथं. चौथं आहे का पर्यायात? नाही. पुढला गट घेतला. पहिल्यांदा पहिलं, नंतर तिसरं, नंतर दुसरं, नंतर पाचवं, नंतर चौथं. चौथं कोणतं येते? टी. आहे का पर्यायामध्ये? आहे. असं घेतलं, प्रत्येक गट तयार केले तर त्याच्यामध्ये डावीकडून चौथं, डावीकडून चौथं मग पर्याय गट पद्धत वापरायला हवी. चला याच्या ठिकाणी जे वेन आकृतीचं आहे ते स्क्रीनला घेऊया. तर हे प्रश्न स्क्रीनला घेऊया. काही प्रश्न आता स्क्रीनला घेण्यासारखे आलेले आहेत.
सगळे प्रश्न जेवढे स्क्रीनला घेणं शक्य ते स्क्रीनला घेऊया. सगळंच इंग्रजीचं झाले का रे? इंग्रजीचं व्यवस्थित झालंय? आपण इथे डिस्कनेक्ट केलं. चल लाव कमी पटकन कर. केलंय तर केलंय. हे कुठे आहे? कालवर कसं डिस्कनेक्ट केलं म्हणून माहित नाही का स्वतःचं डिस्कनेक्ट करायचं. हां चला प्रश्न क्रमांक 42 जो राहिला होता 42. 41 42 झालेत का? या 40 41 42 पहा झाल्या. 41 42 आकृत्याचे 41 42 काय अडचण आहे त्याला? किती वेळ लागतो? श्रीडी पाणी प्यायला किती वेळ लागतो? आपल्याला नाही वेळ लागतो. चला 41 घ्या. हिरो बाकी बरोबर घ्या वरती. हा बस घ्या उद्या घ्या खाली. चला उद्या चला 41 यात वेगळी कोणती निघेल रे? खाली वेगळी चार. त्याला बाजू नाहीये. हे सगळे 4 आहे 5 आहे 6 याला किती बाजू आहे? त्याला बाजू नाहीये. वक्र बाजू सगळ्या. 42 वेगळं कोणतं निघेल? का वेगळं? 3 निघालं. ओके चला प्रश्न पुढचा आपल्या चला खाली 44 राहिलाय. एका सांकेतिक भाषेत विटांना सिमेंट म्हटलं, सिमेंटला लोखंड म्हटलं, लोखंडाला लाकूड म्हटलं, लाकडाला काच म्हटलं, काचीला दगड म्हटलं. तर चष्म्यासाठी काय वापरतात? पहिल्यांदा चष्म्यासाठी काय वापरतात ते सांगा. काचेला काय म्हटलंय? तुमचा चष्मा कशाचा आहे? हा श्रीनी दगडाचा चष्मा घालते. चला पुढे एका सांकेतिक भाषेमध्ये 48. चला मग घ्या. चला प्रश्न क्रमांक 48 49. याचं पाण्यातलं प्रतिबिंब आहे. पाण्यातलं म्हणजे की वरचं खाली जातं. म्हणजे हा बाण आहे तो उलटा येणार आहे. बाणावरनं पर्याय कट करा. 3 आणि 3 पर्याय कट होईल बाणावरून. दुसरा आणि चौथा आहे फरक आहे. रंगवलेली बाजू रंगवलेली पा ही आहे. वरची कोर आहे ते खाली कोर होईल. म्हणजे वरचा भाग रंगवलेला त्यामुळे उत्तरीय पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 49. याचे आरशाचं प्रतिबिंब पाण्याचं प्रतिबिंब हा बाण खाली तो वर होईल. जसं इथं वरचा बाण खाली झाला होता तसा खाली येणारा बाण वरती. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? 3 आणि 4 कट होईल. बाण या ठिकाणी काही वरती 3 आणि 4 कट राहिला पहिला आणि दुसरा. फरक बघा याच्यामध्ये काय फरक आहे? रंगवलेला बाण आता पहा डाव्या बाजूला असणारं डाव्या बाजूला राहतं, उजव्या बाजूचं उजव्या बाजूला. डाव्या बाजूला रंगवलेला आहे तो खाली येणार आहे इथे. उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. चला पुढे हा प्रश्न झालेला आहे त्या खाली चला. चला प्रश्न खाली चला खाली. हा इथं वेन आकृतीवर सोबतच्या वेन आकृतीमध्ये त्रिकोणात क्रिकेट खेळणारे या त्रिकोणामध्ये क्रिकेट खेळणार दिलंय नाव. बऱ्याच वेळा दिलेलं नसतं. आपल्याला ते पेपरवर कसं काम करायचं असतं. आयतामध्ये कबड्डी खेळणारे वर्तुळात खो खो खेळणारे त्याचं निरीक्षण करून प्रश्न द्या. फक्त शब्द हा बघा फक्त क्रिकेट खेळणारे. फक्त क्रिकेट खेळणारे किती इथे? 4. हा 1 आहे आणि हा 3 आहे. म्हणजे फक्त क्रिकेट खेळणारे किती? 4. फक्त कबड्डी खेळणारे 9. इथं 5 आहे आणि इथं 4 आहे 9. आणि फक्त खो खो खेळणारे 7. यांची बेरीज करा. 3 आणि 1 4 4 आणि 4 5 9 9 4 13 7 20. कोणतेही पुढचा प्रश्न कोणतेही फक्त 2 खेळ खेळणारी एकूण खेळाडू. आता फक्त कोणतेही 2 खेळ खेळणारे. आता मला सांगा कबड्डी आणि खो खो हे फक्त 2च आहेत. 3 खेळ खेळणारे चालणार नाही. कबड्डी आणि खो खो खेळणारे किती आहेत? 6. कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे किती आहेत? 8 आहे. आणि खो खो आणि क्रिकेट खेळणारे किती आहेत? 2च नाहीये. खो खो आणि क्रिकेट खेळणारे कुणीच नाहीये.
खो खो आणि कबड्डी खेळणारे आहेत, कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे आहेत, पण खो खो आणि क्रिकेट खेळणारे कोणी नाही. त्यामुळे येणारे ते 6 आणि 8 किती झाले 14. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार. एका सांकेतिक भाषेत 478 ही संख्या 12, 21, 24 अशी लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत 564 ही संख्या कशी लिहिली जाईल? बोला गोल्टे बोला. 12, 21 आणि 24. हा पहा काय केले. पहिल्या संख्येची 4 ची 3 पट 12, 7 ची 3 पट 21 आणि 8 ची 3 पट 24. म्हणजे काय केले प्रत्येक अंकाची 3 पट. मग इथं चला 5 ची 3 पट 15, 6 ची 3 पट 4 ची 3 पट कुठं आहे 15, 18, 12, 16 नाही. 5 चे 15, 3 पट 18, 12, 15, 18, 12 पर्याय क्रमांक 3. चला सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत प्रत्येक थरानुसार मोजायचे. खालचा तर किती आहे 3च्या लाईनी किती आहे 2. म्हणजे शेवटच्या खालच्या थरामध्ये किती आहे एकूण 6. अशी नाही पद्धत मोजायची, अशी पद्धत नाही, थरानुसार मोजायची. खालचा थर किती आहे पहिला थर 6, दुसरा थर 6, तिसरा थर, चौथा थर 6, 6, 12, 15, 3 कुठं दिसतं 18. हे काय आपोआप वरती उभा तरंगत राहील का? खाली असल्याशिवाय ते वरती राहू शकत नाही. हे आपल्याला गेस करून हे समजून घ्यायचं असतं. चला पुढील प्रश्न 58 ते 62. खाली प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे. तसा संबंध तिसऱ्यावर प्रश्नचिन्हाच्या जागी आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय नर, मादी, उंट. सामुदायिक उत्तर द्यायचं नाही. प्रेरणाचा काय भानगड ही काय विरुद्ध लिंगी. नर मादी विरुद्ध लिंगाचं आहे. मग उंट नर आहे, मादी उंटाला काय म्हणतात सांडवी. आपत्ती, संकट, प्राचीन काय समानार्थी. आपत्तीचा समानार्थी शब्द संकट, प्राचीनचा समानार्थी शब्द पुरातन. 5 ला 26 तर 8 ला प्रश्नचिन्ह. ओके सांगा. बरोबर. इथं n वर्ग अधिक 1 5 आहे. 5 चा वर्ग 25 अधिक 1 26. 8 चा वर्ग 64 अधिक 1 65. तर 824 ला 20 643 प्रश्नचिन्ह. आईवडे सांगा. आईवडे हा बोला. रेवा 16, 4, 20, 24 आणि 27. इथं संबंध कसा जोडला दशक आणि शतक याचा गुणाकार 8 × 16 आणि त्याचा एकक मिळवला 4, 16 आणि 4 20. मग दशक आणि शतकाचा गुणाकार 6 चोक 24 त्याचे एकक मिळवले 3 27. ओके. चला प्रश्न क्रमांक 62. पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध आहे? त्याच्या पाण्यातलं बघितलं जमतंय का? आरशातलं नाही. ती आकृती 180 अंशात फिरवली. 180 अंशात फिरवली. कशी घड्याळाच्या दिशेत फिरवा, घड्याळाच्या विरुद्ध फिरवा. 180 अंश म्हणजे इथं काय घड्याळाच्या दिशेने विरुद्ध काय भानगड नाही. 180 अंशात फिरवता. मग 180 अंशात फिरवली या ठिकाणी याची जागा पहा. त्या ठिकाणी होता तो या ठिकाणी गेला. या ठिकाणी आहे तो 180 अंशात फिरवली. कुठे येईल पहा इथे येईल. या ठिकाणी रंगवलेला भाग, रंगवलेल्या भागावर लगेच पटकन लक्ष देतं. बाण हा बाण आहे तो या ठिकाणी. म्हणजे बाणाची 180 अंशात फिरवला. असा फिरवा किंवा असा फिरवा. बाणाची दिशा मात्र घराच्या विरुद्ध दिशेने राहणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आहे. मला 63 ते 66 साठी प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय ओळखा. 2329, 3137, 4143, 4753, 5961, 5961.
विचारणारे तुम्हाला कोणाला तरी विचारेल. बोला सर्वांकार. 23, 29, 31, 37, 43, 47, 53, 59, 61 या मूळ संख्या पुढच्या दोन मूळ संख्या सुचकित करा. ओके. तर इथं मध्ये स्वल्पविराम दिला. 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 61. तर या मूळ संख्या दोन दोन संख्येचा प्रमुख गट तयार केलेला आहे. तर आपण प्रश्न क्रमांक 64 पहिल्याचं दुसऱ्यामध्ये काय बदल होतो ते पण तेवढं लक्ष द्यायचं. पहिल्याचं दुसऱ्या जाताना काय बदल झाला? आहे ते आहे तसा क्रम आहे का? बाकीचा आहे तसा क्रम. आता दुसऱ्याचा तिसऱ्या जाताना पहिलं उचलून बाकीचा आहे तसा आहे का? आता तिसऱ्याचा चौथ्या पहिलं हे उचलून पहिल्यांदा काही स्टार वर्ण करायचं कोणते कट होईल पहिला. नंतर पाहिजे हा आकार त्याच्यावर कोणता पर्याय? चौथा पर्याय कट. त्यानंतर हा आकार त्यावर तिसरा दुसरा कट. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 65 पहिल्याचं दुसऱ्यात काय एकाच चिन्हाकडे लक्ष द्यायचं. सगळं नाही पाहायचं. गोल पाहिला पहिला गुण या ठिकाणी दुसऱ्या कृती या ठिकाणी गेला तिसरा गुण तो तिथंच आहे. म्हणजे एकदा गोल हल्ला पण दुसऱ्या वेळा गोल तिथंच राहिला. दुसऱ्या वेळा काय बदल झाला? सगळीकडे बघू आपण तसा बदल झाला का? गोलामध्ये तसा बदल झाला. इथं आयता वजामध्ये काय झाले? गोलच्या ठिकाणी वजा वजाच्या ठिकाणी गोल. या दोघांमध्ये आपापसात चेंज झालं. इथं आहे तसं पहिल्यांदा काय झालं? वरच्या दोघांमध्ये बदल झाला. खालची चिन्ह आहे तशी. आता दुसऱ्या तिसऱ्यामध्ये काय झालं? बदल कुठं झालाय? याच्यामध्ये बदल झालाय. गोल आहे तिथं पंचकोन आहे तिथं. पहिल्या तिथं बदल झाला अंडरलाईन कर. इथं दोन्हीला अंडरलाईन कर. नंतर बदल इथे झाला इथं उभी रेष मार. म्हणजे कोणता बदल होतो तो लक्षात येईल. नंतर आता दुसऱ्यामध्ये बदल होताना फक्त याच्यात चेंज झालं. वजाच्या ठिकाणी स्टार स्टारच्या ठिकाणी वजा. आता तिसऱ्यात चौथ्यात काय बदल होईल? हा बदल घड्याळाच्या दिशेने फिरत आलाय. पहिल्यांदा इथं बदल झाला नंतर इथं झाला. म्हणजे आता इथे बदल असणार आहे. पंचकोन आणि आडवी रेषा वजामध्ये बदल होईल. वरचा आहे तसंच नाही. वरचा आहे तसं त्याच्यावर कोणता पर्याय कोणताही कट होत नाही. आता या ठिकाणी बदल होणार आहे. पंचकोनाच्या तिथं वजा चिन्ह वजाच्या तिथं पंचकोन. कुठल्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2. इथं आडव्याच्या उभ्या रेषा होतील का? नाही. उत्तरीय पर्याय क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 66 काय झालंय? गट करून दिलाय तुम्हाला 6चा गट आहे. त्रिकोण गोल आयत त्रिकोण गोल आयत. आता काय झालं इथं बदल काय झाला? का नव्हते काय अजून वरती नेतो का बाहेर? हा प्रश्न या ठिकाणी राहिला पाहिजे. इतक्यावर देऊन ठेवायचा नाही प्रश्न. या ठिकाणी प्रश्न राहिला पाहिजे. डोळ्याला तो व्यवस्थित दिसला पाहिजे. आता यात काय बदल झाला? पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आयत अगोदर घेतला. आयत त्रिकोण गोल आयत त्रिकोण गोल पुन्हा आयत त्रिकोण गोल. बदल काय केला? मागचा आहे तो तिघांचाच गट केला. तर पहिला मागचा आहे तो पहिल्यांदा घेतला. असा बदल इथं झाला का? मागचा आहे तो पहिल्यांदा घेतला का? गोल पहिल्यांदा घेतला तर गोल आयत त्रिकोण आहे का? इथं गोल आयत त्रिकोण. असा तसाच बदल इथं होईल. काय होणार आहे? मागचा त्रिकोण अगोदर घेतला आहे. त्रिकोण गोल आयत त्रिकोण गोल आयत. पहा बरं कुठल्या पर्यायामध्ये? त्रिकोण गोल आयत त्रिकोण गोल आयत. पहा इथं पहा त्रिकोण गोल आयत. इथं काय केलंय? त्रिकोण गोल आयत आहे का? नाही. इथं पहा त्रिकोण गोल आयत त्रिकोण गोल आयत. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. तोच क्रम इथं आहे तोच क्रम इथं आहे. इथं आहे तोच गट तिथे आहे. इथं आहे तोच गट इथे. तसा गट काय वेगळा? इथं वेगळा गट दिलाय. उत्तर पर्याय क्रमांक 2. तर महेश घरापासून मंदिराकडे चालला आहे.
त्याच्या उजव्या हाताला दक्षिण दिशा किती वेळा येईल? आता मला सांगा, इथल्या दिशा तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी ही कोणती आहे? पूर्व आहे. माझ्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? दक्षिण आहे. पाठीमागे दक्षिण आहे. डाव्या हाताला कोणती? आता मला सांगा, एक जणांनी उभा राहायचं, एक जण उभा राहा. ओके. आता मला सांग, तुझ्या उजव्या हाताला दक्षिण, उजवा हात कोणता? दक्षिणेला तू हात जुळव. दक्षिण दिशा कुठे येतं? दक्षिण दिशा कोणती? हा, उजवा हात दक्षिण आहे. ती दक्षिण आहे रे. पूर्व पश्चिम ती दक्षिण आणि उत्तर. मग उजवा हात दक्षिणेला जुळवलं तर तोंड तुझं कोणीकडे होत आहे? पूर्वेला. म्हणजे उजवा हात दक्षिणेला असेल तर तोंड कोणीकडे पाहिजे? पूर्वेला. मग पूर्वेला तोंड किती होतं एवढंच बघायचं. उजवा हात दक्षिणेला आपोआप होतो. पूर्वेला तोंड झालं की उजवा हात तुमचा दक्षिणेला. मग आपल्याला इथं जुळवायचा आहे, उजवा हात दक्षिणेला बघत बसायचं नाही. आपल्याला बघायचं तोंड पूर्वेला झालं की उजवा हात दक्षिण. मग इथं तोंड कुणीकडे आहे? आता इथं दिशा देऊया. इथं उत्तर दाखवलेले बाण म्हणजे ही उत्तर आहे. उत्तरला इथं ही दक्षिण, इथं दक्षिण आहे, इथे पूर्व आणि इथे पश्चिम. आता तोंड मला पूर्वेला येते तिथं बाण करायचं, बाकी कुठं बाण करायचं? मला दिशा सांगायचं. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता मला सांगा, घरात निघालं इकडं कुठल्या दिशेला तोंड झालं? दक्षिण. आता पहिला बाण कर. इथं पहिल्यांदा पूर्वेकडे तोंड झालं म्हणजे आपला हात इथं नाही, इथं सगळीकडे बाण केला, मोजायला अडचणीत येईल. ओके, गोल केला, ठीक आहे. आता कोणीकडे तोंड झालं? दक्षिण. आता गोल करायला. आता तोंड कुणीकडे झालं? आता पूर्व. इथं बाण कर, त्याला गोल कर. आता तोंड कुठे झालं? आता इथे इथे बांध कर, त्याला गोल. आता कुठे तोंड झालं? उत्तर. पूर्वीला किती वेळा तोंड झालं? मोजा 4 वेळा. चला पुढे. प्रश्न क्रमांक 68 69 तंतोतंत दिसणारी आकृती. चला, इथं त्रिकोणाचा आकार, त्या त्रिकोणाचा आकार सगळीकडे सारखा. आता यातला टिंब पहा. टिंबावरून कोणता पर्याय कट होईल? पर्याय क्रमांक 4 कट. आता या ठिकाणी ही चाचणी बघा स्टॅपलरची. स्टॅपलरच्या चाचणीवरनं पहिला कट, तिसरा कट, उत्तर येणारे पर्याय क्रमांक. आता इथे पहा प्रश्न आकृती. या ठिकाणी हा चौकोन का याच्यावर कोणता पर्याय कट होतो का? या त्रिकोणावरनं त्रिकोणामध्ये रेष पाहिजे, पहिला कट होईल. नंतर खाली या चौकोनावर कोणता पर्याय कट होतो का? या रंगवलेला भाग खालचा, त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? दोन आपल्याला इथं खाली पाहिजे. इथं वर रंगवलेला हा पर्याय कट, इथं वर रंगवलेला हा पर्याय कट. राहिला कोणता? पर्याय क्रमांक 4. पहिला इथं त्रिकोणाच्या रेषेला कट केला, या रंगवलेल्या भागाला दुसरा कट केला, उत्तर पर्याय क्रमांक 4. चला, प्रश्न क्रमांक 70. सोबतच्या आकृतीत किती लघुकोन आहे? आता लघुकोन पहा. जर मी हा केला कोणता, हा कोणता होईल? कोण? आपल्याला लघुकोन आहे. सिंगलचे पहा म्हणजे या पद्धतीने एक रंगू नको याच्यावर. एक हा सिंगलचा, हा सिंगलचा, हा सिंगलचा. छोटे छोटे किती झाले? 4. आता या दोघांचा एक केला तर, या दोघांचा एक केला तर काय सांगता येईल आपल्याला? लघुकोन आहे का काटकोन आहे काय सांगता येईल? माप दिली असतील आपल्याला करता. इथं आपल्याला तो लघुकोन आहे म्हणता येणार नाही का? तर माप नाही. या दोघांचा केला तर लघुकोन किती होतं? 1 2 3 4 होते. दोघांचा एक लघुकोन कळत नाही. चला पुढे. आता या अशी चिन्ह असतात नाही, असा समोरासमोरचा संबंध असतो बऱ्याच वेळा. तसं असेलच असं पण नाही. चला बोला ध्रुव. 1 2
2चा वर्ग 4, 3चा घन 27, 4चा वर्ग 16, 5चा घन 125, 6चा वर्ग 36, 7चा घन 343, 8चा वर्ग 34. क्रमवार संख्यांचा एकदा घन आहे एकदा वर्ग ओळीनं. 1चा घन 1 तो वर्ग पण म्हणू शकतो. पुढे बघायचं 2चा वर्ग 3चा 4चा आणि 5चा घन 6चा वर्ग 7चा घन 8चा वर्ग या ठिकाणी येणार आहे. वरती घ्या सांकेतिक भाषेत मलमल 1 2 1 1 2 सरसर चौथी चौथी खडखड छप्पन छप्पन असं सांकेतिक भाषेत लिहिलं जातं. आता इथं अक्षराचा नांकाचा इथं पाहून काय आले का त्याचे पाहून काय काही नाही. म्हणजे मुला 1 आहे लला 2 स ला 3 आहे र ला 4 ख ला 5 आहे ड ला 6 असा. सखल सकल स ला काय आहे 3 ख ला 5 आणि ड ला 2 काय येणार आहे सखल म्हणजे काय 352 पर्याय क्रमांक 1. जर एका सांकेतिक भाषेत 4 म्हणजे गोलाकृती गोलाकृती 2 म्हणजे त्रिकोण 3 म्हणजे गोल आणि 1 म्हणजे गोलामध्ये रे. या सांकेतिक भाषेत 1 2 3 3 2 1 3 2 2 लिहायचे. 1 ला काय चिन्ह हे काढित 1 ला काय म्हणताय गोलात आडवी रेष काढित गोलात आडवी रेष. 2 ला त्रिकोण काढा 3 ला पुन्हा 3 ला 2 ला क्रमांक 1. शेजारी राहणाऱ्या आजी खूपच आजारी आहे. अशा वेळेस तुम्ही काय करा त्यांच्यावर स्वतः औषध उपचार कराल. आजारी नाही हे घ्या औषध घे नाही. शेजाऱ्यांना आरडाकडून बोलू म्हातारी आजारी हो इकडे इकडे नाही. त्यांच्या घरच्यांना सांगून दवाखान्यात येऊ. त्याच्याकडे फोन नसलं तर त्यांच्या घरच्यांना फोन करू. फोन नंबर काकांचा आहे का मामांचा आहे का गावाची आजारी त्यांना असं होते मग त्यांना सांगून आपण त्यांना येणं शक्य असेल ठीक आहे नसेल तेव्हा मी त्यांना दवाखान्यात घेतो ॲडमिट करतोय. आल्यावर बघा पण त्या दवाखान्यात नाही तर तुमचा रेग्युलर फॅमिली डॉक्टर कोण आहे त्या दवाखान्यात मी रिक्षावर या मामा याला एवढं दवाखान्यात ॲडमिट करा पैसे तुम्हाला नंतर देतो. इथं यांचं घर आहे इथं आल्यानंतर त्यांचा मुलगा आल्यानंतर दे. मी त्यांचा येसवर वाट बघत बसायचं कारण त्यांच्याशी संपर्क साधा आणि मग काय करणं जास्त योग्य स्वतः औषध नाही ना काळजी वेळ काय करायचं आपल्याला कोण डोक्याला का बरोबर ना. हां पुढे तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्राणी सगळ्याला भेट दिली असता कोणती कृती योग्य आहे. पिजारी प्राण्यांना त्रास देणं. नेपाळमध्ये काय केलं पिजाऱ्याला सिंहाचे केस धरून म्हणले प्राण्यांकडून फोटो काढले. प्राण्यांची माहिती घेऊन त्याच्या नोंदी करणे. प्राण्यांसर्व वेगळ्या तर तिथे त्यांच्या नोंदी कोणकोणते प्राणी आहेत काय आहे त्याची माहिती घेऊन नोंदी करा. धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या पुन्हा याच वेळेस.